एकीकडे वंचितची यादी समोर येते तर दुसरीकडे उन्मेष पाटलांचं अखेर ठरलं असल्याचं कळतंय। उन्मेष पाटील उद्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करणार आहेत। उद्या दुपारी 12 वाजता हा पक्ष प्रवेश होईल। उन्मेष पाटील भाजपचे विद्यमान खासदार आहेत, जळगावचे खासदार आहेत। भाजपनं त्यांना तिकीट नाकारलं आहे, त्यामुळे उन्मेष पाटील नाराज झाल्याची चर्चा होती। त्यांची प्रतिमा उत्तम आहे, तरी त्यांचं उमेदवारी कापल्याबद्दल आम्हाला आश्चर्य वाटलं। ते अस्वस्थ आहेत हे नक्कीच। ते भेटले, चर्चा झाली, आता ते माननीय उद्धव साहेबांना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेले। त्यांची आमची मैत्री जुनी आहे आणि त्यांच्या मन की बात त्यांनी सांगितली। उद्यापर्यंत तुम्हाला बातमी मिळेल। मी पण सकाळपासून बातम्याच ऐकते आहे की असं चालू आहे, पण मी पण त्यांच्याशी संपर्क करायचा प्रयत्न केला, पण माझाही संपर्क होऊ शकला नाही। आता ही घटना अजून झालेली नाही आहे, तर मला असं नाही वाटत की उमेशदादा असं काही निर्णय घेतील। आणि त्यांचं विचारही जरी असेल तर मला असं वाटतं की त्यांनी एक वेळा सगळे आपल्या भारतीय जनता पार्टीचे जेवढेही नेते आहेत त्यांच्याशी एक वेळा बसून चर्चा ह्या संदर्भातली केली पाहिजे। उमेदवारी नाकारल्याने जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी आज संजय राऊत यांची भेट घ्यायला निघालेले आहेत आणि ते उभाटा गटामध्ये जाणार अशा चर्चा देखील आहे। यानी त्यांची पत्नी उन्मेष पाटील हे भाजपचे खासदार आहेत, त्यांनी काय निर्णय घेतला याबद्दलची मला कल्पना नाही। उद्धव गुट के भी अगर आज भाजपा कहते हमको नेता नहीं हमको कार्यकर्ता चाहिए, बाला साहब का वो हिंदुत्ववादी राष्ट्रवादी चेहरे वाला कार्यकर्ता चाहिए, वो उद्धव जी के साथ में सुरक्षित नहीं है। आपके माध्यम से आह्वान कर रहा हूँ कि वो आइडियोलॉजी आपको बीजेपी में मिलेगी, वो आइडियोलॉजी आपको नरेंद्र मोदी और अमित शाह जी में मिलेगी, योगी बाबा में मिलेगी। इसलिए अब उद्धव जी के साथ कांग्रेस वाली उद्धव जी जो अंबेडकर जी को 2 बार हरा चुकी है, जो राम जी के अस्तित्व को नकार चुकी है, उसके साथ लगने से कोई काम नहीं। तुम्हें उनकी तो अब देखना, चुनाव आते आते नेता उधर रह जाएंगे और कार्यकर्ता बीजेपी में आ जाएगा। मी तर काही न्यूज अशी बघितलेली आहे असं मला वाटत नाही। आणि ऐकण्यात असं आलं की ते सभागृहामध्ये संजय राऊतची सभागृहात असते त्याची सदिच्छा भेट घ्यायला गेलो असं त्यांचं स्टेटमेंट आहे। आणि मला अजूनही विश्वास आहे की असं काही घडेल असं वाटत नाही। मी प्रचारामध्ये आहे, मी न्यूज बघितलेली नाही आणि मला असं वाटतं की अजूनही माझा हा विश्वास आहे की अशा घडामोडी ज्या काही होत असतील तर त्या होतील असं मला की अजून वाटत नाही। मी जशी एकनिष्ठ पार्टीशी राहून काम करते आहे, त्यामुळे जळगावच्या लोकसभेच्या जनतेवरही माझा विश्वास आहे की एकनिष्ठ राहणाऱ्या व्यक्तीच्या पाठीशी सगळी जनता एकनिष्ठ राहणाऱ्या व्यक्तीबरोबर राहील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।